हॅलो एव्हरीवन, मी योगिता स्वागत करते पुन्हा एकदा तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आशा करते की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असणार. तर आता यावेळेस मला ब्लॉग टाकायला जरा उशीर झाला, कारण की आम्ही जरा बाहेर गेलेलो होतो गावाला, तर मग नाही टाकू शकली. तर आजचा ब्लॉग असा की त्रिशाच्या पप्पांचा बड्डे होता. तर बड्डे तर तसा उद्याचा होता, पण आम्ही ठरवलं त्रिशाच्या पप्पांना रात्री छोटंसं सरप्राईज द्यायचं, कारण की त्रिशाची खूप इच्छा होती की तिच्या पप्पांना सरप्राईज द्यायचं. तर मग मस्त असं आम्ही बाहेर गेलो, त्यांच्यासाठी एक शर्ट आणला. नंतर घरात जे होतं त्याच्यामध्येच म्हटलं चला छोटासा केक बनवूया आपण पेस्ट्रीसारखा, कारण की त्रिशाने कसं एक दोन वेळा असं मोबाईलवर बघितलेलं होतं, तेव्हापासून तिला सरप्राईज काय असतं त्याच्यासाठी खूप अशी हौस लागलेली होती की बाबा कर मम्मी कर. मग तिच्या इच्छेसाठी मी केलं, कारण की मला पण छोटी श्रीशाला सांभाळून या गोष्टी करणं खूप अवघड जातात, पॉसिबल नाही होत माझ्याकडून. मग मस्त असं मी जे बिस्किट होते ना त्याचे पेस्ट करून घेतली, त्याच्यात दूध घालून ते पूर्ण असं मेल्ट करून मस्त त्याला एकजीव करून घेतलं. मस्त अशी क्रीम तयार केली. त्याच्यामध्ये एक इनोचं पॅकेट होतं ते टाकलं. इकडे एका भांड्याला एक बटर पेपर आणि ऑइल लावून ठेवलं होतं. थोडंसं ते इनो टाकलं, त्याच्यावर थोडंसं दूध टाकून ते पूर्ण असं मिक्स केलं. नंतर म्हणजे काय नाही, अगदी घरात जे गोष्टी होत्यात ना त्याच्यामध्येच आम्ही केलं, कारण की मी नाही करू शकत जास्त. मला त्रिशा खूप त्रास देते, मग मुलींना सांभाळून माझ्याकडून नाही होत. आणि झालं असं, आम्ही सरप्राईज देणार होतो तर त्रिशाचे पप्पा तेवढ्यातच येऊन आले घरी. मग म्हटलं कसं होणार, तर मग मी आधीच हे करून ठेवलं होतं पटकन. मग काहीतरी काय करायचं काय करायचं काही समजत नव्हतं. मग त्रिशा सारखी मध्ये मध्ये येऊन तिच्या पप्पांच्या समोर हसत होती, सांगायचा प्रयत्न करत होती. कसं लेकरांना ह्या गोष्टी नाही समजत ना. इकडे तिचे पप्पाने पिझ्झा आणला होता त्यांच्यासाठी, मग दोघी बहिणी थोडं पिझ्झा खात बसल्या होत्या. श्रीशाला खूप बघावं लागतं, ती आता सारखी माझ्या मागे मागेच असते. मग त्रिशाच्या पप्पा आल्यानंतर त्यांना थोडं बाहेर पाठवलं, आणि मग बाहेरून आल्यानंतर मग मी सगळं असं रेडी केलं. तसे त्यांचे रिॲक्शन होते. हे माझ्यासाठी नाही किंवा त्यांच्यासाठी नाही, फक्त माझ्या मुलींसाठी होतं. मुलींची इच्छा होती म्हणून, त्रिशाची इच्छा होती म्हणून हे सगळं केलं मी. मस्त असं छोटासा केक बनवला. त्याच्यावर मस्त चॉकलेट्स वगैरे क्रश असे मॅश करून घेतले बारीक बारीक. खूप छान असा केक झाला होता. मस्त मुलींसोबत केक कट केला त्यांनी. कसंच ते ना, एका मुलींसाठी त्यांचा बाप त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतो. आणि ते पण दिवसभर एवढे थकून येतात संध्याकाळी, पण मुलींजवळ येताच त्यांच्या चेहऱ्यावर एक स्माईल येते. प्रत्येक मुलीच्या आयुष्यामध्ये तिचा बाप हा खूप महत्त्वाचा असतो. तसंच मी माझ्या मुलींना अजून खुश करण्यासाठी, त्रिशाच्या इच्छेसाठी मी त्यांना हे सरप्राईज दिलं. मी नंतर त्यांना आणलेला तो शर्ट त्यांना वेअर करायला लावला थोड्या वेळासाठी. त्रिशाचे पप्पा घरी आल्यानंतर त्यांना थोडा डाऊट तर येत होता, पण त्यांना तरीही आम्ही कळू दिलं नाही. इकडे त्रिशा तिच्या पप्पांना केक भरवत होती. श्रीशा पण बघा ना, श्रीशा रात्रीला 12 वाजता आम्ही त्यांना सरप्राईज दिलं, तरीही श्रीशा ही पण जागी होती. तिला पण काही समजत नव्हतं की मम्मी अशी काय करते काय नाही. ती पण आमचं गंमत बघत होती. श्रीशा मस्त केक एन्जॉय करत होती. इकडे नंतर मग त्रिशाच्या हाती मोबाईल दिला. त्रिशाला म्हटलं तू पकड. मम्मी त्रिशाच्या पप्पांना केक भरवला. सरप्राईज द्यायचं म्हटलं तर असं काय नसते की चला बाबा त्यांना खूप महागड्या वस्तू आणायच्या, खूप पैसे वेस्ट करायचे. जर आपल्याला कुणाला खुश करायचं असलं ना, तर त्याच्या छोट्याशा वस्तूमध्ये पण, छोट्याशा गोष्टीपासून पण आपण समोरच्याला खुश करू शकतो. तसंच आम्ही हा प्रयत्न केला होता छोटासा घरातल्या घरात. तर कसा वाटला माझा ब्लॉग नक्की सांगा. थँक्यू.